नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आदिवासी विकास विभागाकडून चौकीदार या पदाची जाहिरात आली होती। त्याच्या परीक्षा तारखा इवन दो काहींचे हॉल तिकीट पण आलेले होते, परंतु त्यांनी एक नवीन नोटीस काढलेली। या नोटीस अंतर्गत चौकीदार या पदाची जी भरती होती तर ती काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे, कारण की त्याला विविध कारण आहेत। ते सर्व काही सांगतो, सोबत नवीन तारखा काय राहणार आहे या पण तुम्हाला सांगतो, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि याच्या पीवायक्यू बॅच जे आहे ना मित्रांनो, तर बऱ्याच उमेदवारांनी अजूनही जॉईन केली नाही, तर पीवायक्यू निर्धार बॅच जॉईन करून टाका, अजून तुम्हाला वेळ आहे। याच्या 5 प्रश्नपत्रिका त्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, सोबत त्या 5 पीवायक्यू टेस्ट पण तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळतील। कारण की याचा जो पॅटर्न आहे ना मित्रांनो, तो ॲपटेक नावाची कंपनी आहे जी ही परीक्षा घेते। सोबत याच्यावर आधारित ॲपटेकवर आधारित महाराष्ट्रातील सर्वप्रथम टेस्ट सिरीज पण लॉन्च केली मित्रांनो। टेस्ट पण तुम्हाला पाहायला मिळेल, ही पण 99 रुपयात तुम्हाला या चांगल्या दर्जेदार टेस्ट पाहायला मिळतील, म्हणून ते पण तुम्ही जे आहे तर ते अवश्य जॉईन करू शकतात। बघा, यांनी काय सांगितलेलं आहे की 11 जुलै ते 16 जुलै दरम्यान होणारी जी परीक्षा होती ती आम्ही स्थगित करतोय, कारण की एमपीएससी ची 12 जुलैला जी आहे ते मुख्य परीक्षा आहे। जवळपास 30,000 प्लस उमेदवार देत आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे की काही उमेदवारांचा पेपर बुडू शकतो, म्हणून त्यांनी काय केलं, ही परीक्षा स्थगित केलेली आहे। पुढे काय सांगितलेले की याची तारीख जी आहे तर ते लवकरच जाहीर करतील। मला असं वाटतं की ही परीक्षा ते लगेच जुलै महिन्यात घेऊन टाकतील, तर जुलै महिन्याच्या शेवटी नवीन ज्या तारखा जर तुम्हाला सांगायचं झालं तर जुलै महिन्याच्या शेवटी होऊ शकतं, किंवा जर झालंच कारण की पावसाची परिस्थिती आहे, पूरजन्य परिस्थिती आहे, सगळीकडे रेड अलर्ट घोषित आहे, तर अशा वेळी जर नैसर्गिक आपत्ती वगैरे असेल तर ही परीक्षा आणखी पुढे जाऊन जुलै त्याच्यानंतर येतो आपला ऑगस्ट, तर ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा होईल। ऑगस्ट महिन्यात कधी, जेव्हा नैसर्गिक आपत्ती वगैरे असेल, नैसर्गिक आपत्ती, कारण की सध्या आता रेड अलर्ट चालू आहे, बऱ्याच नद्यांना पूर आहे, तर अशा वेळी मला असं वाटतं की जर सर्वसामान्य परिस्थिती असेल तर त्यावेळी मात्र जुलै महिन्याच्या शेवटी लगेच ही परीक्षा होणार आहे, म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास सोडू नका। आणि जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पोस्टपोन जे आहे तर ती एक्झाम इथं करू शकतात। यांनी इथं एक्झाम घेताना एक गोष्ट केली होती की यांनी गट मध्ये घेतलेली होती ही परीक्षा, म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्धा, चिमूर आणि भामरागड या प्रकल्पांना ज्यांनी अर्ज केला होता त्यांची 11 जुलै, मला असं वाटतं सेम टू सेम वेळापत्रक असेल, फक्त इथं तारखांमध्ये जे आहे तर तो थोडाफार इथं बदल करतील। याच्यामध्ये कसं होतं, एखाद्याने समजा वर्धा आणि भंडाराचा भरला असेल तर त्याला मात्र इथं वेगळा पेपर होता आणि इथं वेगळा पेपर होता, तर हा एक इश्यू जो आहे तर तो इथं होता। मला असं वाटतं पुढच्या याच्यात तो इश्यू देखील व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह होईल आणि अशाच पद्धतीचं वेळापत्रक जे आहे तर ते येणार आहे। एक्झाम पॅटर्न मध्ये काहीच बदल होणार नाही। आपले मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25, सामान्य ज्ञानचे 25, बौद्धिक चाचणीचे 25 असे 120 मिनिटांचा वेळ मिळणार आहे। निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग त्यांनी तर सांगितलेलं नाही, तर ती नसणार आहे। नवीन हॉल तिकीट येतील मित्रांनो, आता नवीन येतील, मे बी परीक्षा केंद्र देखील तुमचं बदलू शकतं, म्हणून नवीन हॉल तिकीट येतील, हे पद्धतीने लक्षात ठेवा। आता या उरलेला कालावधी बऱ्याच उमेदवारांनी सिलेबस व्यवस्थित पद्धतीने पाहिलेला नाही, तर या सिलेबस डिकोडिंगची जी पीडीएफ आहे याची लिंक मी तुम्हाला कमेंट मध्ये उपलब्ध करून देतो। फक्त मला पीडीएफ असं टाइप करून पाठवा, तुम्ही पीडीएफ असं कमेंट मध्ये जे आहे टाइप करून पाठवा। याची पीडीएफ ची लिंक ऑलरेडी आहे, मी तुम्हाला देतो। याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही इथं पाहू शकतात, बघा इथं ही संपूर्ण पीडीएफ आहे, 22 पेजेसची पीडीएफ आहे। याच्यामध्ये सर्व विषय वगैरे सर्व काही दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही काय करायचं, आता कमी दिवस उरलेत, याच्यामध्ये फक्त हा नाउन टॉपिक करायचं, सर्वनाम मध्ये काय वाचायचं काय नाही वाचायचं, बघा प्रत्येकाचं हे मी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला इथं एक्सप्लेन इथं करून दिलेले आहे। फक्त ही पीडीएफ ची प्रिंट काढायची आहे आणि याच्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो। महाराष्ट्रात अशा पद्धतीचा ॲपटेक पॅटर्नची तरी तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार नाही, म्हणून ही सिलेबस डिकोडिंगची पीडीएफ आजच तुमच्याकडे घ्या, त्याची प्रिंट काढा आणि त्याच्यानुसार तुम्ही जो आहे तर तो अभ्यास सुरू करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।